वाल्मिक कराड लवकरच बाहेर येणार आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक देशमुख हे साहेबाच्या रडारवर आहेत अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी आणि एक कार्यकर्ते सुनील मस्के यांच्यातील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आहे. मात्र झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. सुनीलराव मुन्नाला बोला भाईसाहेब, घेतले बोलून. हॅलो भाईसाहेब, मुन्ना काय चूक झाली माझी? तुमची नाही चूक भाईसाहेब. मी वरी चुमळ्या चाललोय, फक्त नगर सेवकाला नाही चाललो. वरी काय चाललं? तो अध्यक्ष पदाला सगळं आपलं चाललोय. फक्त नगर सेवकाला नाही चालले. अभिमान भाऊ ना मला निरोप दिला होता. हो ना, म्हणले भाईसाहेब कारण मी तुला आता एवढे जीवाभावातले आपण सगळे हो ना. मिळून करणं. नाही नाही बाकी पण काही ते नाही. जायचीच गरज नव्हती तिकडे. नाही ते नगर सेवकाला बार 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 आम्हाला कोणाला विश्वासात घेऊन दिलत पण नाही. मी आहे ना, डायरेक्ट नगराध्यक्ष तुमचा असल्यास तुम्हाला नगरसेवकाची काय गरज आहे? नाही ते नगर सेवक असल्यामुळे ते मागल्या 8 वर्षापासून आम्हाला काहीच हे केलं नाही हे त्यांना. आहे बाबा, पण आता तुमच्या बहिणीच नगराध्यक्ष होणार होत्या ना. हो ना. नाही नाही होणार तर आहे तसं. हा. 100% नका मला त्यासोबत अभिमान- फिरू दीपक सोबत आता. नाही नाही. ते साहेबांच्या रडारवर आलंय सगळं. हो 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 हा. आणि हो, आता आता इथं अन्नाची politician बेल बसवतात. होणार आहे, सगळं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे की. हो हो. हे आता पोलीस स्टेशन पाशी बाईट देऊ लागले, सर भेटले. तुम्ही बघितलं ना मागे, कशाला तुम्ही हे करता? बरं. ज्यांच्या मोबाईलवरून बोललो ते आमचे सुनील मस्के, आमच्या पक्षामध्ये ज्यांनी आता प्रवेश केला ते आहेत. आणि मी ह्यांना विचारलं की आपल्या जीवाभावातले कार्यकर्ते, आमचा मुन्ना मस्के असेल, आमचा गणेश मस्के असेल, जे आपण 25-20 वर्ष झालं आपण जीवानी राहिलोत, प्रत्येक जयंती उत्सव असेल, सुखदुःख असेल, आपण मिळून केले साजरे. आणि अशा परिस्थितीत दोघं काय गेले? तर सुनीलराव म्हणले की त्यांना कुठंतरी अनसिक्युअर्ड वाटतंय की जगमित्र कार्यालयामध्ये अन्न असताना मदतीचा हात सारखं द्यायचे, पण आज तिथं कुठं व्यक्ती दिसत नाही आहे. आणि त्या अनसिक्युरिटीमधून ते दोघं गेलेले आहेत. आणि मलासुद्धा, मी पक्षाचा 9 वर्ष अध्यक्ष होतो, आता आमचे आयुबबाई शहर अध्यक्ष आहेत. पण मलाही वाटलं की जर ह्या कारणासाठी आपले सहकारी जात असतील, आणि हा कॉल मी निवडणूक झाल्यावर केलेला आहे, निवडणुकीच्या आधी कुठलाही दबाव टाकलेला आहे. दीपक देशमुख धनंजय मुंडेंच्या रडारवर आहे आणि वाल्मिकांना सुद्धा वापस यायला आहे जेलमधून हे. आणि आता ते सगळं साफ करणार आहे. कुणाला साफ करणार आहे? दीपक देशमुखला साफ करणार आहे, अशी त्याची भाषा आहे. ती क्लिपवर क्लिअर कट माझा उल्लेख करून अशा पद्धतीनं त्यांनी मी कुणाच्या रडारवर आहे हे प्रत्यक्षात त्यांच्याच तोंडाने आलंय. आम्ही तर सांगून थकलोत, बाप्पाने संरक्षण मागून थकलोत. मी सुद्धा ह्या क्लिपबद्दल सकाळपासून 2दा पोलीस स्टेशनला गेलो. पोलीसमध्ये कुठलीही तक्रार घ्यायला तयार नाही, कुणी नाही. साहेब नाहीत. माझ्या तिथे एंट्री आहेत. आबासाहेब, मी सुद्धा आज बी गेलोत, काल गेलोत. आमच्या आबासाहेबला त्या दिवशी फक्त पेट्या बघायला जायचं म्हणून पोलिसांना जनावरासारखं मारलंय. त्यांच्यावर ओळ आहेत. दवाखान्यात त्यांना कुणी घेतलं नाही. दवाखान्यात म्हणतात पोलीसचं पत्र आणा, आणि पोलीस म्हणतात आम्ही देत नाहीत. मग कशा पद्धतीनं आम्ही काम करायचं?